नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वर्षातून एकदा येणारे वरदलक्ष्मी व्रत कसे करावे। या व्हिडिओमध्ये व्रताचे शुभ दिवस, पूजा मुहूर्त, व्रताची तयारी, पूजा मांडणी, कलश स्थापना, संपूर्ण पूजा विधी, नैवेद्य, वाण, उत्तर पूजा आणि उद्यापन याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। तर शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी वरदलक्ष्मी व्रत येत आहे। या दिवशी आपण श्रावण पौर्णिमेचा संयोगही आहे। वेगवेगळ्या पंचांगानुसार शहरानुसार पूजेची वेळेत काही मिनिटाचाच फरक होऊ शकतो। पूजेचे शुभ मुहूर्त काय असणार आहे तर 2026ला सामान्य मार्गदर्शनानुसार सकाळचा शुभ काळ म्हणजे 6 वाजल्यापासून सुरू होत आहे। तर पंचांगामध्ये सिंह लग्नाचा सकाळचा असून 6:02 ते 7:26 मिनिटांनी दुपारचा कालावधी आहे। 11:41 ते 1:55 आणि संध्याकाळची कालावधी 5:52 मिनिटांनी ते 7:30 मिनिटांनी असा दिला आहे। तर आपल्या शहराच्या स्थानिक पंचांगानुसार वेळ तपासली जातात, पण लक्षात ठेवा की भक्तांनो, श्रद्धा आणि शुद्धता, भक्तिभाव हे सर्वात मोठं असतं। जेव्हा भक्ती असते तिथे वेळ आणि काळ मोजला जात नाही। वरदलक्ष्मी देवीचे महत्त्व आणि वरदलक्ष्मी म्हणजे काय? वरदलक्ष्मी म्हणजे भक्तांनो वरदान देणारी महालक्ष्मी। या दिवशी देवीच्या विविध स्वरूपाची भक्तिभावाने पूजा केली जाते। परंपरेनुसार हे व्रत प्रामुख्याने विवाहित स्त्रिया करतात, पण काही घरांमध्ये कुटुंबातील इतर सदस्यही श्रद्धेने पूजन करतात। या व्रतामध्ये केवळ धनाची नव्हे तर घरातील शुद्ध समाधान, कुटुंबाचे कल्याण, आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते। व्रताच्या आदल्या दिवशी आपल्याला पूजेची तयारी कशी करायची तर घरची स्वच्छता करावी, देवघर स्वच्छ करून रांगोळी काढावी, पूजेसाठी स्वच्छ चौरंग पाट तयार करावा, लाल पिवळे वस्त्र शुभ अंथरावे, देवीचा फोटो मूर्ती स्वच्छ करून सजून घ्यावी, कलशासाठी आवश्यक सामुग्री आधीच काढून ठेवायची आहे। पूजा मांडणी करताना चौरंगावर सुंदर रांगोळी काढून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि त्यानंतर सर्वात प्रथम गणपतीची स्थापना करावी। त्यानंतर देवीसाठी कलश तयार करावा। कलशात काय ठेवायचे आहे तर परंपरेनुसार स्वच्छ पाणी, हळद, अक्षता, सुपारी, नाणे, 5 आंब्याची पानं उपलब्ध असल्यास आंब्याची किंवा आपल्याला ते तुम्हाला खायची पानं असतात ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता। कलशावर नारळ ठेवावं आणि काही ठिकाणी नारळावर किंवा कलशांवर देवीचे मुखवटे देखील सुंदर साडी, फुले आणि दागिन्यासह देवीला सजवतात। तर तुम्हाला जशा पद्धतीत करायची असेल तशा पद्धतीत तुम्ही इथे करू शकता। तुम्ही मुखवटे पण लावू शकता आणि साध्या सोप्या पद्धतीत तुम्ही कलश पण स्थापन करू शकता। तर घरातील परंपरेनुसार आपल्याला त्या दिवशी पूजा कशी करायची आहे तर व्रताच्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला व्रताच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। देवघरात दिवा लावा आणि मनात माता लक्ष्मीचे स्मरण करावे। हातात अक्षदा पाणी घेऊन संकल्प करावा, हे माता लक्ष्मी, वरदलक्ष्मी, मी माझ्या कुटुंबाच्या सुख शांती आणि सर्वांच्या कल्याणासाठी श्रद्धेने तुझी पूजा करीत आहे। माझ्या पूजेत काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर। संकल्पासाठी अतिशय मनापासून प्रार्थना महत्त्वाची असते। संकल्प करताना गणपतीचं नामस्मरण करावं। हळद, कुंकू, अक्षदा, फुले, दुर्वा उपलब्ध असल्यास नैवेद्य अर्पण करावा। त्यानंतर माता लक्ष्मीला वरदलक्ष्मी पूजा म्हणून सुरू करावी। त्यानंतर वरदलक्ष्मीची संपूर्ण पूजा विधी कशी करावी तर देवीला प्रेमाने आवाहन करावे, हे माता लक्ष्मी, माझ्या घरात पधार आणि तुझ्या कृपेने घर सुख समृद्धी आणि समाधानी नांदू दे। त्यानंतर देवीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले, हार, वस्त्र, फळे, नैवेद्य अर्पण करावा। देवीला आवडणाऱ्या फुलांनी सजावट करा। कमळ उपलब्ध असल्यास अर्पण करा, शुभ मानले जाते, पण ते नसल्यास घरात उपलब्ध असलेली ताजी स्वच्छ फुलेही श्रद्धेने अर्पण करू शकता। वरदलक्ष्मी व्रताचे परंपरेमध्ये वरदलक्ष्मी व्रताचे विशेष काही धागा, दोरा पूजेत ठेवला जातो। हा दोरा पूजेनंतर देवीला प्रसाद म्हणून हातात बांधला जातो। दोरा बांधताना मनात देवीला प्रार्थना करा की माता माझ्या घरात तुझी कृपादृष्टी कायम राहू दे, सर्वांना सद्बुद्धी आणि सुख शांती समाधान लाभू दे। नैवेद्य काय दाखवायचा आहे तर आपल्या परंपरेनुसार देवीला जे आपल्या घरामध्ये जे शिजलं भाजलं आहे ते तुम्ही दाखवू शकता।
तर शक्य असल्यास खीर, शिरा, पुरणपोळी, गोड पदार्थ, फळे, नारळ, दूध पदार्थ, तुपाचे पदार्थ. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य स्वच्छ, सात्विक आणि श्रद्धेनेच केला असावा. वाण काय द्यायचं आहे? देवीला वाण कसं द्यायचं? तर वरदलक्ष्मी व्रतामध्ये काही ठिकाणी वाण देण्याची परंपरा देखील वेगळी असते, पण आपल्या परंपरेत जी आहे त्याच पद्धतीत तुम्हाला वाण द्यायचं आहे. हळद, कुंकू, फळ, नारळ, धान्य, सौभाग्य वस्तू या पैकी वस्तू श्रद्धेने दिल्या जातात, पण वाण देताना समोरच्या स्त्रीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभो अशी शुभेच्छा द्यायची आहे. वरदलक्ष्मीचे नामस्मरण करताना पूजेच्या वेळी घरातील परंपरेनुसार लक्ष्मी व्रत ऐकावे किंवा वाचावे. त्यानंतर देवीला नामस्मरण करावे. ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः. आपल्या श्रद्धेनुसार काही वेळ मंत्र जप किंवा महालक्ष्मीचे नामस्मरण करा. आरती कशी करावी? तर पूजा पूर्ण झाल्यानंतर देवीची आरती करा, घंटानाद करा, कुटुंबातील सर्व सदस्यांना हात जोडून प्रार्थना करावी. आरतीनंतर प्रसाद वाटावा. उत्तर पूजा कशी करावी? तर भक्तांनो, अनेकांना प्रश्न पडतो की उत्तर पूजा नेमकी कशी करायची असते? तर उत्तर पूजा झाल्यानंतर देवीला विनम्रतेने प्रार्थना करा की हे माता, आज आमच्या घरात येऊन तू आमची पूजा स्वीकारलीस. आमच्या हातून चुका झाल्या असतील तर क्षमा कर. आमच्या घरावर तुझी कृपा कायम ठेव. नंतर देवीला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करा. पूजेत स्थापन केलेल्या देवीला लगेच हटवण्याची किंवा घाई करू नका. आपल्या घरात परंपरेनुसार उत्तर पूजा करून कलश विसर्जन किंवा विसर्जनपूर्वक पूजेची सांगता करावी, उद्यापन करावे. वरदलक्ष्मी व्रताचे उद्यापन अनेक घरांमध्ये व्रताची सांगता किंवा घरातील ठरलेल्या परंपरेनुसार केले जातात. उद्यापनाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करताना देवीला विशेष नैवेद्य दाखवावा, कुटुंबासोबत प्रार्थना करावी, देवीचे आभार मानावे. घरातील परंपरेनुसार सुवासिनींना हळद, कुंकू, वाण द्यावं, प्रसाद वाटावा. वर्षानुवर्ष किंवा अनेक वर्षांनी संकल्पित व्रत असल्यास उद्यापनाची पद्धत घरच्या कुलाचारानुसार किंवा जाणकार पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसारच योग्य ठरते. उपवास करताना आपल्या आरोग्य आणि क्षमतेनुसारच उपवास करावा. काही जण पूर्ण उपवास करतात, काही जण फलाहार करतात, काही जण सात्विक आहार घेतात. आरोग्यास त्रास असल्यास कठोर उपवास करणे आवश्यक नाही. श्रद्धेने पूजा करणे महत्त्वाचे असते. महिलांनी कोणते नियम पाळावे? शक्य असल्यास लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. पूजा स्वच्छ आणि शांत वातावरणातच करावी. घरात प्रेमाने आणि शांततेने वागावे. शक्य असल्यास दान, धर्म किंवा गरजूंना मदत करावी. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. पूजेत काय टाळायचे आहे? पूजा करताना मन अस्थिर न ठेवता शांततेने पूजा करावी. एकाच ठिकाणी खूप मोठे आणि कठीण नियम पाळण्यापेक्षा आपल्या क्षमतेनुसार सात्विक पूजा करणे अधिक महत्त्वाचे असतात. सामुग्री कमी पडली तरी पूजा अर्पण होत नाही. भावना आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाची असते. तर भक्तांनो, शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी येणारे श्रावण महिन्यातील हे पवित्र वरदलक्ष्मी व्रत आपण आपल्या घरच्या परंपरेनुसार श्रद्धेने आणि भक्तिभावाने करा. शहर आणि पंचांगानुसार पूजेची अचूक वेळेत थोडाफार फरक असू शकतो, त्यामुळे स्थानिक पंचांग तपासूनच माता वरदलक्ष्मी व्रत पूर्ण करा. सर्व भक्तांवर कृपा करू. आपल्या घराचं सुख, शांती, समाधान आणि मंगलमय वातावरण नांदो. जय श्री महालक्ष्मी माता की जय. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या कुटुंबियांना, भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन धार्मिक व्हिडिओसोबत. जय महालक्ष्मी माता की जय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.